नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचे आपण 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला मागील वर्षी परीक्षात विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि बालमानसशास्त्र यावरती टोटल असे 20 प्रश्न संदर्भ आणि त्याच्या स्पष्टीकरणासह घेत आहोत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण या चॅनलवरती टीसीएस आणि आयबीपीएस जो पॅटर्न आहे त्यानुसार सुद्धा प्रश्न आपण घेत आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, आपला प्रश्न आहे स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण, यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर मानसिक पक्वता। यामध्ये मित्रांनो पहा, धारणेवर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते कोणकोणते आहेत? अनुभवांचे स्वरूप पठन, यानंतर आहे चिंतन, अवधान, अभिरुची, अध्ययनाचा कालावधी, चेतकाची तीव्रता, चेतकाची अर्थपूर्णता, अनुभवानंतरचा कालावधी आणि चेतक स्रोत हे जे आहेत हे धारणेवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत। आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3। यानंतरचा प्रश्न आहे भारताचे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांना पत्र पाठवून त्यांच्या पदाचा राजीनामा देतील। पहा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी पद आणि त्याचा जो राजीनामा आहे कोणाकडे दिला जातो यावरती प्रश्न विचारलेला आहे। तर भारताचे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त खालीलपैकी कोणाला पत्र पाठवून पदाचा राजीनामा देऊ शकतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत यांना आपल्या पदाचा राजीनामा कोण? भारताचे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त जे आहेत हे पत्र पाठवून सुद्धा पदाचा राजीनामा देऊ शकतात। यामध्ये मित्रांनो एक इम्पॉर्टंट नोट आहे पहा, आरटीआय कायदा जो आहे 2005 चा कलम 13 मध्ये आयुक्तांच्या पदावधी व सेवांच्या भरती यांच्याविषयी ज्या काही शर्ती आहेत, महत्त्वाच्या अटी आहेत त्यांच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले आहे? पहा, प्र के अत्रे याचा फुल फॉर्म सांगतो तुम्हाला मित्रांनो, प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणतं टोपण नाव वापरून त्यांचं जे कविता लिखाण आहे ते केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर केशव कुमार या नावाने त्यांनी जी टोपण नाव जे आहे त्यांनी स्वतःच्या कविता लिहिलेल्या आहेत। यामध्ये मित्रांनो महत्त्वाचा घटक आहे पहा, लेखक आणि त्यांचे जे टोपण नाव आहेत यावरती आपल्याला हमेशा 1 ते 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहा, पहिल्या क्रमांकावरती आहेत प्र के अत्रे, टोपण नाव काय आहे? केशव कुमार। कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे पहा केशवसूत। राम गणेश गडकरी टोपण नाव आहे गोविंदाग्रज। वी वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर टोपण नाव आहे कुसुमाग्रज। त्र्यंबक बापूजी ठोंबरे टोपण नाव आहे बालकवी। नारायण मुरलीधर गुप्ते टोपण नाव आहे बी। माधव पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावानं ओळखलं जातं आणि आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावानं ओळखलं जातं। हे जे 7 ते 8 लेखक आहेत पहा मित्रांनो, यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे पहा मराठीच्या साहित्य लेखनामध्ये। तर यांच्याविषयी आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे प्रत्येक परीक्षेत विचारण्यात येतात। पण या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 केशव कुमार। यानंतरचा प्रश्न आहे पहा, विद्याभारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली आहे? पहा, या ठिकाणी आपण कोण विद्याभारती म्हटलो मी, तर विश्वभारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती विद्यापीठ जे आहे त्याची स्थापना केलेली आहे। त्या विद्यापीठाची स्थापना जी आहे ही 23 डिसेंबर 1921 या वर्षी केलेली आहे। संस्थापक कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर। या संस्थेचं किंवा या विद्यापीठाचं उद्देश काय होतं पहा, तर भारतीय शिक्षणाची बीजे रोवण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना केलेली होती। आणि याचे जे कुलपती असतात हे भारतीय पंतप्रधान असतात। म्हणजे आपल्याला कधी जर बाय चान्स असा प्रश्न विचारला विश्वभारती विद्यापीठाचे कुलपती कोण, तर जे पंतप्रधान असतात ते असतात। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? पहा, धारणेचं मापन करताना खालीलपैकी अशी कोणती पद्धत आहे की तिचा उपयोग केला जात नाही? तर ती पद्धत आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर पठण पद्धत. यामध्ये लक्षात ठेवायचे की कोणकोणत्या पद्धतीचा वापर केला जातो. तर प्रत्यावहन पद्धती, प्रत्यभिज्ञान पद्धती आणि पुनर्अध्ययन पद्धती या 3 पद्धतींचा वापर केला जातो धारणेचं मापन करताना. पण पठण पद्धती जी आहे ती वापरली जात नाही. यामध्ये पहा, प्रत्यावहन म्हणजे काय तर आठवणे, प्रत्यभिज्ञान म्हणजे काय तर ओळखणे आणि पुनर्अध्ययन म्हणजे काय तर प्रॅक्टिस म्हणजेच सराव करणे आणि पठण पद्धती म्हणजे अध्ययनाची सुरुवात करणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, शाब्बास, अबब, अरे रे, बापरे शब्दांची जात आपल्याला ओळखायची आहे. पहा, शाब्बास, अबब, अरे रे आणि बापरे या शब्दांची जात ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तर केवल प्रयोगी अव्यय आहेत. पहा हे, तर केवल प्रयोगी अव्यय काय आहेत, कसे आहेत हे मित्रांनो आपल्याला माहित आहे, कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणावर खूप सारे असे व्हिडिओज घेतलेले आहेत. पण पहा, या ठिकाणी शाब्बास हा जो शब्द आहे तो प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. जो अबब आहे तो आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. अरे रे काय आहे तर शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे आणि बापरे हे जे आहे हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्य खूप महत्वाचं आहे. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो, हे जे वाक्य आहे हे ऑप्शन क्रमांक 2 केवल वाक्य आहे. लक्षात ठेवा, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. यामध्ये सर्वात पहिलं काय आहे? मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्य म्हणजे काय? एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात, म्हणून त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात. यामध्ये आहे पहा केवल वाक्य. केवल वाक्य म्हणजे काय? तर या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते आणि म्हणून यास शुद्ध किंवा केवल वाक्य असं देखील म्हटलं जातं. यानंतर आहे संयुक्त वाक्य. पहा, संयुक्त वाक्य म्हणजे काय? दोन किंवा दोन पेक्षा जास्त केवल वाक्य प्रधान व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात, त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा केवल वाक्य. यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रतियोगी सहकारिता हे डॅश यांचे धोरण होते. मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. पहा, आपल्याला TCS मध्ये एक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा त्या पॅटर्न मध्ये. तर प्रतियोगी सहकारिता हे जे आहे हे कोणाचं धोरण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर लोकमान्य टिळकांचं हे धोरण होतं. 1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी प्रतियोगिता सहकारिता स्थापन केली. सरकारला जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती असेल तरच भारतीय जनता सरकारला मदत करेल, हा यामागचा उद्देश होता. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहराने प्रतिष्ठित जागतिक हरित शहर पुरस्कार म्हणजेच वर्ल्ड ग्रीन सिटीज अवॉर्ड 2022 जिंकला आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा 2022 मधला आपण मुद्दाम घेतलेला आहे, कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला मी सांगतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 तर हैदराबाद या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यामध्ये पहा, हैदराबाद हे जे शहर आहे या शहराने प्रतिष्ठित जो आहे वर्ल्ड ग्रीन सिटीज अवॉर्ड 2022 चा तो मिळवलेला आहे आणि हे भारतातील एकमेव शहर ठरलेलं आहे, म्हणून आपण हा प्रश्न घेतलेला आहे. कोणत्या वर्षीचा मिळालेला आहे? लक्षात ठेवा, 2022 या वर्षाचा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हैदराबाद. यानंतरचा प्रश्न आहे, किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहा, योग्य म्हटलं की आपल्याला बरोबर विधान कोणतं आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ग्रंथीरसांमुळे शरीराच्या सांगड्यावर परिणाम होतो, हे जे विधान आहे हे विधान योग्य आहे. बाकीचे जे 3 विधान आहेत हेच अयोग्य म्हणजेच कसे तर चूक असणारी विधान आहेत. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, किशोरांचा शारीरिक विकास जो आहे यामध्ये कोणकोणते घटक येतात? तर शारीरिक वाढ ही संत गतीने होत असते. मुलांपेक्षा मुली जलद गतीने परिपक्व होतात. खंड प्रवृत्ती वाढत असते. शरीराच्या वरच्या भागापेक्षा पायांची लांबी ही जास्त असते. स्नायूवरती ताबा असतो. डोके व हृदयावर पूर्ण त्याचा विकास होतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किशोर जे असतात त्यांची शारीरिक विकास जसा होतो ते पूर्ण सांगितलेला आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, दिलेली म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. यामध्ये ज्याची खावी पोळी त्याची डॅश. तर ही जी म्हण आहे ही आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आपण म्हणीची एक लिंक दिलेली आहे पहा. त्यामध्ये आपण 200 पेक्षा जास्त TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेल्या ज्या म्हणी आहेत त्या घेतलेल्या आहेत. तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजेच किती काय, तर पर्याय क्रमांक 4, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हण पूर्ण काय आहे पहा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे सौंदर्य. तर सौंदर्य या शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर या शब्दामध्ये पहा आपल्याला भाव दिसून येतो, म्हणजेच भाववाचक नाम आहे सौंदर्य. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यामध्ये पहा, सुंदर या विशेषणाला य हा प्रत्यय लागून सौंदर्य हे भाववाचक नाम बनलेलं आहे. आणि भाववाचक नामाची व्याख्या पहा, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हटलं जातं. आणि सौंदर्य हे जे आहे यामध्ये आपल्याला भाव दिसून येतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याची नैसर्गिक पातळी मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कारणांमुळे खालावणे म्हणजे डॅश होय किंवा म्हणजे काय. या ठिकाणी आपल्याला व्याख्या विचारलेली आहे. पाण्याची नैसर्गिक पातळी मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कारणांमुळे खालावणे म्हणजे काय, तर कमी होणे. त्याला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं कमी होणं. म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो की त्यामध्ये खूप सारे बदल म्हणजेच काय, तर चेंजेस निर्माण होणे. खालावणे म्हणजे आपण म्हणतो एखाद्याला पहा प्रकृती खालावणे म्हणजेच काय, तर थोडंसं कमजोर होणं. म्हणजे तशीच पाण्याची जी हे आहे क्वालिटी ती थोडीशी खराब होणं. तर त्याला म्हणतो आपण पर्याय क्रमांक 3 तर जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॅश द्वारे पूर्ण केल्या जातात. पहा, स्वयंपोषित जीवांच्या ज्या कार्बन आणि ऊर्जेच्या ज्या गरजा आहेत ते कशाद्वारे पूर्ण करतात? तर त्या ज्या आहेत ह्या पर्याय क्रमांक 3 प्रकाश संश्लेषणाद्वारे त्या पूर्ण होत असतात. यामध्ये पहा, स्वयंपोषित जीवाणू. तर हे जे जीवाणू आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. स्वयंपोषी म्हणजे काय, स्वतःच पोषण करणारे. हे प्रकाश किंवा रासायनिक प्रक्रियेद्वारे ऊर्जा प्राप्त करतात. त्यासाठी ते कार्बनचा देखील वापर करतात. हे जे जीवाणू असतात हे प्रकाश संश्लेषण करून आपली ऊर्जेची जी गरज आहे ही भागवत असतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सिरियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेला जगातील सर्वात खोल भाग खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? पहा, कोणत्या देशापासून, तर सिरियापासून ते आफ्रिकापर्यंत पसरलेला जगातील सर्वात खोल भाग कोणता? तो जो खोल भाग आहे तो कोणत्या देशामध्ये आहे? तर देश आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर इस्रायल या देशामध्ये आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडलेली आहे. मित्रांनो, आपण ऑलरेडी हा प्रश्न 2 वेळा घेतलेला आहे. हा प्रश्न फक्त आपण रिव्हिजन म्हणून घेतलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे. 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर आणि दुसरा अजून कोण होतं त्यांनी मांडली? तर दुसरे होते पहा पर्याय क्रमांक 1 तर पीटर सॅलोव्ही आणि पहिलं कोण होतं, जॉन मेयर. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये नोट काय आहे पहा, स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची जी क्षमता असते तिला भावनिक बुद्धी म्हणतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थांपासून सर्वात प्रथम तयार केल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थ कोणता आहे? या ठिकाणी काय केलं आहे, असेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थापासून सेंद्रिय पदार्थ खालीलपैकी कोणता बनवण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर युरिया हा जो आहे हा असेंद्रिय घटकापासून बनवण्यात आलेला पहिला सेंद्रिय पदार्थ आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सर्वसमावेशक शिक्षणात खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? लागू पडत नसलेली बाब आपल्याला विचारला आहे. तर यामध्ये कोणती बाब लागू पडत नाही पहा मित्रांनो, तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 तर यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात ही जी बाब आहे ही लागू पडत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. तर पहा, यामध्ये सर्वसमावेशक शिक्षणात खालील बाबी ज्या आहेत त्या येतात. तर त्या कोणकोणत्या आहेत पहा बाबी, अपंगाच्या शिक्षणाची व्यवस्था,
स्वतः शैक्षणिक आराखडा तयार करणे, योग्य नियंत्रण व मूल्यमापन करणे, योग्य शैक्षणिक साधनांचा वापर करणे, प्रशिक्षित शिक्षक, नाविन्यपूर्ण अध्यापन, योग्य नियोजन, शाळांमधील भौतिक अडथळे दूर करणे, हे जे आहेत ह्या बाबी सर्व समावेशक शिक्षणामध्ये येत असतात. पर्याय याचं उत्तर आपण दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे? पहा, वाऱ्यावर सोडणे या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार विचारलेला आहे आणि मराठी व्याकरणामध्ये आपल्याला म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे घटक खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण प्रत्येकावर एक एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे. त्या सर्वांचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4, 1 आणि 3 बरोबर. म्हणजे त्याग करणे देखील आणि ओवाळून टाकणे देखील, हे जे आहेत हे दोन्हींचाही अर्थ काय होतो? वाऱ्यावर सोडणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? पहा, न्याय या शब्दाच्या संदर्भामध्ये कोणता शब्द वापरण्यात आलेला आहे? तर त्याऐवजी आर्थिक या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आर्थिक. लक्षात ठेवा, प्रस्ताविकेत न्यायाची 3 जी स्वरूप आहेत हे स्पष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय आहे. यामध्ये सामाजिक न्याय पहा, जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान मिळेल किंवा सामान्य मिळेल. या ठिकाणी पहा, आर्थिक न्याय काय आहे? तर उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे. आणि यानंतर आहे पहा राजकीय न्याय. तर सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक पौढ, मतदान पद्धती, राजकीय संधीची समानता इत्यादीचा त्यामध्ये समावेश होतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न आणि हे 20 प्रश्न आपल्याला कसे वाटले आणि या प्रश्नापैकी कितीचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन त्याला एक वेळा आपण जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.